नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेत आपण राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्ये कोणती आहेत त्या समान मूल्यांची माहिती आपण पाहिलेली आहे। म्हणजे कोणत्याही देशाला जर आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर त्याने कोणती मूल्य आपल्या राज्यघटनेत किंवा आपल्या देशात निर्माण केली पाहिजे, त्या समान मूल्यांची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यामध्ये समान मूल्य कोणती ती पाहत असताना आपण पाहिलं की समान नागरिकत्व, प्रत्येक देशाने आपल्या देशातील नागरिकांना नागरिकत्व, सारखं नागरिकत्व दिलं पाहिजे, त्याच्यात भेदभाव करता कामा नये। त्यानंतर आपण पाहिलं की जे प्रत्येक देशात विविधता आहे, जशी भारतात आहे तशी अमेरिकेतही आहे, त्या विविधतेत एकता साधण्याचा प्रयत्न प्रत्येक देशानं केला पाहिजे, तरच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते। राष्ट्राप्रती निष्ठा, लोकांमध्ये आपल्या राष्ट्राप्रती निष्ठा निर्माण करण्याची, म्हणजे राष्ट्राप्रती प्रेम निर्माण करण्याचं कार्य हे राज्यानं किंवा राष्ट्रानं किंवा तिथल्या शासनानं केलं पाहिजे। त्यानंतर भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना, भिन्न समुदायाबद्दल आपल्या समुदायातील लोकांबरोबरच इतर समुदायातील, इतर समाजातील लोकांमध्ये सुद्धा कशाची, बंधुत्वाची भावना, आपण एकमेकाचे भाऊ बहीण आहोत अशी भावना लोकांमध्ये निर्माण केल्या गेली पाहिजे। त्याकरिता तिथल्या शासनानं प्रयत्न केला पाहिजे, तरच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकेल। त्याबरोबरच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार राज्यानं केला पाहिजे, की कोणत्याही धर्माला संरक्षण राज्यानं देता कामा नये, की कोणताही एक धर्म मोठा एक धर्म लहान अशा पद्धतीची वागणूक राज्यात असता कामा नये, किंवा राज्यानं कोणत्याही धर्माचा पुरस्कार करू नये। त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या ठिकाणी निर्माण केला पाहिजे। त्यानंतर समानता म्हणजे समता, सर्वांना सारखे अधिकार, सर्वांना सारखा दर्जा, सर्वांना सारखी संधी राज्यानं उपलब्ध करून दिली पाहिजे। ही जर समान मूल्य राज्यानं आपल्या राज्यात निर्माण केली आणि त्याला घटनात्मक मान्यता दिली तर त्या राज्यात काय निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायला मदत होईल। ही समान मूल्य राज्यातील नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण करेल आणि राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती त्या राज्यात झाल्याशिवाय राहणार नाही। अशी ही समान मूल्य आपण पाहिलेली आहे। या समान मूल्यावर तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये चित्र स्वरूपामध्ये तुम्हाला ही समान मूल्य विचारली जाऊ शकतात, याची माहिती मी तुम्हाला यापूर्वीच्या तासिकेमध्ये दिलेली आहे। आता विद्यार्थी मित्र हो, या समान मूल्यांच्या संदर्भात भारताची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीचा सुद्धा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्यापूर्वी आपण भारताच्या इतिहासाबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिली पाहिजे। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहित आहे की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून आम्ही मुक्त झालो आणि 1947 साली आम्हाला काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे। केवळ स्वातंत्र्य मिळालं असं नाही, तर स्वातंत्र्याबरोबरच अनेक समस्याही आमच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत।
की इंग्रज ज्यावेळेस भारतातून गेले त्यावेळेस अनेक समस्या, अनेक संकट भारतासमोर असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामागचं कारण आहे की इंग्रजांनी या ठिकाणची जी संपत्ती होती ती संपत्ती मोठ्या प्रमाणात लुटून नेलेली आपल्याला दिसून येते. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो भारत देश मेरा. तो ती सोने की चिडिया इंग्रजांनी या देशातून पळवून नेलेली आपल्याला दिसून येते. आणि कंगाल भारत, आर्थिक मागासलेला भारत त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आपल्याला दिसून येते. तर अनेक समस्या या भारतासमोर असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आर्थिक मागासलेपणा, भारतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या देशातली संपत्ती इंग्रजांनी लुटून नेली होती. ती संपत्ती नसल्यामुळे आर्थिक मागासलेपणा आमच्या देशात मोठ्या प्रमाणात होता. आर्थिक मागासलेपणा, गरिबी, निरक्षरता. गरिबी, निरक्षरता म्हणजे काय? साक्षरता नाही, म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी, निरक्षर लोकांची संख्या जास्त. सामाजिक विषमता, मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की विविधतेने नटलेला हा देश आहे, त्यामुळे या देशात सामाजिक विविधता मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. तर या सामाजिक विविधतेने इत्यादी महत्त्वाचे प्रश्न हे भारतासमोर असलेले आपल्याला दिसून येतात. तर या प्रश्नांवर मार्ग काढणे आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे सर्वात मोठं आव्हान भारतासमोर असलेलं आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट त्या काळात ही घडली विद्यार्थी मित्रांनो, की भारतानं जी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य चळवळ लढली, त्या स्वातंत्र्य चळवळीत काही मूल्य आणि काही उद्दिष्ट या चळवळीनं जोपासलेली आपल्याला दिसून येतात. आणि स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया म्हणून ती मूल्य आम्ही, स्वातंत्र्य चळवळीतील मूल्य आम्ही राष्ट्र उभारणीसाठी स्वीकारलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राबद्दल प्रेम, राष्ट्राबद्दल एकतेची भावना ही स्वातंत्र्य चळवळीने आमच्यात रुजवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा राष्ट्रवाद राष्ट्र उभारणीचा पाया बनलेला आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीने दुसरं तत्व आमच्यात रुजवलं, ते रुजवलं धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे की शासन कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब असेल, अशा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार भारतानं केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ती धर्मनिरपेक्षता, ते धर्मनिरपेक्षतेचं मूल्य हे स्वातंत्र्यानंतर सुद्धा आम्ही अबाधित ठेवलेलं आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत असताना आमच्या देशातील नागरिक आपला धर्म, आपली जात विसरून या स्वातंत्र्य चळवळीत उतरलेली आपल्याला दिसून येतात. त्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार आम्ही स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमच्या राज्यघटनेत केलेला आहे. आणि लोकशाही लोकांची, लोकांकरिता, लोकांकडून चालविले जाणारे शासन म्हणजे लोकशाही. अशा लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार आम्ही केलेला दिसून येतो. स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा ही लोकशाही असलेली आपल्याला दिसून येते. आपण जर स्वातंत्र्यापूर्वीचे स्वातंत्र्य चळवळीची माहिती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा हे स्वातंत्र्यासाठी काय केलं पाहिजे हे निर्णय लोकशाही मार्गाने घेतली जात होती. त्याबरोबरच काही उद्दिष्टे सुद्धा, जशी ही काही मूल्य आम्ही जपली. मूल्य कोणती? तर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूल्य आम्ही जपली. तशीच काही उद्दिष्टे सुद्धा आम्ही जपलेली आहेत स्वातंत्र्याच्या काळात.
ती उद्दिष्ट कोणती होती? तर ती उद्दिष्ट होती आर्थिक प्रगती, सामाजिक परिवर्तन आणि एकता. या उद्दिष्टांना आम्ही स्वातंत्र्यापासूनच जपत आलेलो आहोत की भारताची काय झाली पाहिजे? आर्थिक प्रगती झाली पाहिजे, सामाजिक परिवर्तन म्हणजे भारताच्या समाजामध्ये परिवर्तन झाल्या पाहिजे, वाईट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती ह्या समाजानं सोडून दिल्या पाहिजे आणि भारतीय लोकांमध्ये एकतेची भावना बळकट झाली पाहिजे. ही महत्त्वाची कार्य स्वातंत्र्याच्या काळापासूनच भारतात सुरू झालेली आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे भारतीयांमध्ये एकता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आपल्याला या स्वातंत्र्य काळातच दिसून येते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारतीयांमध्ये एकता निर्माण करणे हे आपोआप होणारं कार्य नव्हतं, कारण भारतातील प्रादेशिक, वांशिक, भाषिक विविधता मान्य करून एकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेशी आणि राजकीय जनसमुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याची संबंधित असलेली आपल्याला दिसून येते की भारतामध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता मान्य करून भारतीय लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे हे भारतासमोर महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी, समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या देशात जर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर समाज परिवर्तन घडवून आणणं गरजेचं होतं आणि समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी कशाचा स्वीकार करणे? लोकशाहीचा स्वीकार करणे आवश्यक असलेला आपल्याला दिसून येते. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था, आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येईल असा विश्वास इथल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्वाला वाटत असलेला आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत हा या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले, कारण भारतात विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता निर्माण करणे हे अतिशय महत्त्वाचं कार्य आणि जिकिरीचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे जाणीवपूर्वक म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून ते निर्माण करण्याचं काम या देशातल्या सरकारनं केलेलं आपल्याला दिसून येते. ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी संरचनात्मक प्रयत्न केले गेलेले आपल्याला दिसून येतात. प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल म्हणजे भारताचं अखंडत्व या निर्माण करण्यासाठी म्हणजे भारताची संरचना स्ट्रक्चर तयार करण्यासाठी संविधानिक म्हणजे घटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागले. भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. भारतीय संविधानानं काय केलं तर भारतीय संविधानानं राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जी समान मूल्य पाहिजे ती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिली, आता रिव्हिजनमध्ये पाहिली की समान नागरिकत्व दिलं पाहिजे, समता दिली पाहिजे, विविधतेत एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही जी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला पाहिजे, ही जी मूल्य आहे ती मूल्य भारतीय संविधानाने आमच्या देशामध्ये दिलेली आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे हे शक्य झालेले आपल्याला दिसून येते. याला संरचनात्मक प्रयत्न असे म्हणतात. घटनात्मक दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले गेले त्या प्रयत्नांना कोणते प्रयत्न? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी केलेले संरचनात्मक प्रयत्न असे म्हणतात. ते पुन्हा आपण समोर पाहणार आहोत.
आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या देशातील लोकांची मानसिकता बदलविणे हे महत्वाचं कार्य या देशामध्ये करायचं होतं, की भारतातील लोकांमध्ये असणारी विविधतेची भावना ही बदलवून त्याला मानसिक एकता निर्माण करणे हे भारतासमोर मोठं आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्यायोगे भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे आव्हान 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकत्र राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. या सर्व तरतुदींमुळे 19व्या शतकामध्ये लोक भारत नावाच्या छत्राखाली यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतात. याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची ओळख विसरून भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होत असताना आपल्याला दिसून येतात किंवा परिवर्तित होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. याचा अर्थ काय की भारताची राष्ट्रीय एकात्मता ही स्वातंत्र्यानंतरच निर्माण झाली असं म्हणता येणार नाही, तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनच भारतात राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण होईल या दृष्टीनं चळवळीतील नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आपण संरचनात्मक परिणाम म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो, की संरचनात्मक परिणाम म्हणजे घटनेच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून जे राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्या प्रयत्नांना संरचनात्मक परिणाम असे म्हणतात. संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यांमधून म्हणजे संविधानामध्ये आम्ही ज्या तरतुदी समाविष्ट केल्या त्या तरतुदीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी कोणते प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा आढावा या पुढच्या वैशिष्ट्यामधून आपल्याला घेता येईल. आम्ही जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्र हो, हे संरचनात्मक परिणाम राष्ट्रीय एकतेसाठी या देशाच्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर पहिला जो परिणाम आहे संरचनात्मक परिणाम आहे तो परिणाम नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून असलेला आपल्याला दिसून येईल, की आमच्या देशामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरक्षणात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते आणि त्यामुळे भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना कशाचा अधिकार देण्यात आला? प्रौढ मताधिकार देण्यात आला, म्हणजे समान नागरिकत्व सर्व नागरिकांना देण्यात आलं. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण म्हणजे काय? राष्ट्रात एकता निर्माण करणे हे एकमेकांना कसे आहे? पूरक आहे. विविध गटांना शासनात सामील करून घेण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतातील प्रत्येक गटाला काय मिळालं पाहिजे? भारतीय शासनामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून कशाचा? प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार भारताच्या राज्यघटनेनं केलेला आहे. आमच्या संसदेमध्ये, आमच्या विधानसभेमध्ये, आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला लोकांचे प्रतिनिधी या शासन प्रणालीमध्ये समाविष्ट असलेले आपल्याला दिसून येतात आणि घटनेनं ही प्रातिनिधिक लोकशाही आमच्या देशामध्ये स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. याला कोणता परिणाम म्हणतात?
संरचनात्मक घटनात्मक परिणाम असे म्हणतात. संविधानाने प्रबल केंद्रशासित संघराज्य स्वीकारलं. आमच्या देशाचं जे केंद्र सरकार आहे ते कसं आहे? प्रबळ आहे. प्रबळ आहे म्हणजे शक्तिशाली आहे. आणि ती प्रबळ केंद्र शासन सहित संघराज्य व्यवस्था आमच्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. त्यामुळे राज्याच्या गरजा आणि केंद्राच्या गरजा यामध्ये काय साधता आला? समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटना दुरुस्तीमुळे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आणि त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतून स्थानिक शासनाला, पंचायत राज व्यवस्थेतून कोणत्या शासनाला? स्थानिक शासन. स्थानिक शासन म्हणजे कोणतं? तुमची ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे. हे जे स्थानिक शासन आहे यांना कोणत्या घटना दुरुस्तीने? 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने महत्वाचे अधिकार दिले आणि त्यांचा शासन प्रक्रियेतील सहभाग वाढवलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो परिणाम झाला संरचनात्मक परिणाम, तो परिणाम आहे सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी भाषेला महत्त्व देण्यात आलं. भारतात जी राज्य रचना करण्यात आली ती राज्य रचना भाषावार प्रांत रचना करण्यात आली. मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र, गुजराती बोलणाऱ्यांचा गुजरात, तेलुगू बोलणाऱ्यांचा आंध्र प्रदेश, तामिळ बोलणाऱ्यांचा तामिळनाडू, अशा पद्धतीने भाषावार राज्य निर्मिती किंवा त्याला म्हणतात भाषावार प्रांत रचना आमच्या देशामध्ये करण्यात आली. म्हणजेच काय की तुमची जी सांस्कृतिक ओळख आहे ती ओळख कायम ठेवण्यात आली. फक्त त्या ओळखीसोबत कोणती नवीन ओळख? भारतीय नावाची नवीन ओळख त्यासोबत जोडण्यात आली. सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा दिलेला आहे आणि भारतात भाषावार प्रांत रचना निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जी तुमची प्राथमिक ओळख होती ती प्राथमिक ओळख कायम राहिली आणि नवीन ओळख तुम्हाला मिळाली. ती ओळख म्हणजे कोणती ओळख? भारतीय म्हणून ती ओळख मिळालेली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक भाषेला, भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेला कोणत्या भाषेचा दर्जा देण्यात आला? संविधानामध्ये अधिकृत भाषाचा दर्जा देण्यात आला आणि त्यामुळे त्या भाषेचे लोकांना सुद्धा संविधानाबद्दल आदर निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे देश पातळीवर ज्या सेवा, जी नोकर भरती असते ती नोकर भरती ही देश पातळीवर असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यातून केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून कोणती व्यवस्था? केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर सुद्धा प्रशासकीय सेवा निर्माण करण्यात आली. लक्षात म्हणजे केंद्र सरकारची प्रशासकीय सेवा आणि राज्य सरकारची प्रशासकीय सेवा अशा दोन प्रकारच्या सेवा निर्माण करण्यात आल्या आणि दोन्ही प्रकारच्या सेवांना घटनात्मक मान्यता देण्यात आली. या ठिकाणी केंद्र सरकारच्या काही सेवांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. IAS, IPS, IFS, IRS. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. अशा प्रकारे केंद्र सरकारमध्ये या प्रशासकीय सेवा असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला तोंड द्यावं लागतं आणि त्या स्पर्धा परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला या सेवा करण्याची संधी केंद्र सरकारकडून दिल्या जाते. त्याबरोबरच राज्य सरकारच्या सुद्धा अशाच पद्धतीच्या सेवा MPSC
या माध्यमातून घेतल्या जात असताना आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीनं प्रशासकीय सेवांची निर्मिती करण्यात आली आणि त्या प्रशासकीय सेवांमध्ये सर्वांना भाग घेता येईल किंवा सर्वांना ती सेवा मिळवता येईल अशी परिस्थिती या देशांमध्ये घटनेनं निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1961 साली विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. भारतात राष्ट्रीय एकात्मता, सर्व राज्यातील लोकांना, सर्व राज्यातील राज्य सरकारांना, सर्व राज्यातील जनतेला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं, NGOsना आमंत्रित करण्यात आलं आणि या ठिकाणी पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद भारतात घेण्यात आली. यामध्ये भारतामध्ये जे वाद होते त्यामध्ये कोणते वाद? जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तीशी लढण्यासाठी मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय एकात्मता परिषदेनं केलेला आपल्याला दिसून येतो. या राष्ट्रीय एकात्मता परिषदेचं काम काय होतं की भारतामध्ये जी विविधता आहे, जातीयवाद आहे, जमातवाद आहे, प्रादेशिकवाद आहे, भाषावाद आहे, दहशतवाद आहे, यासारख्या ज्या संकुचित प्रवृत्ती भारतात आहे त्या प्रवृत्तीशी लढण्यासाठी, मार्ग शोधून काढण्यासाठी, या संकुचित प्रवृत्ती या देशातून कशा काढता येतील, यासाठी कोणते मार्ग अवलंबता येईल, हे मार्ग शोधून काढण्यासाठी ही एकात्मता परिषद घेण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी मार्ग तयार करणे हे सुद्धा हे राष्ट्रीय एकात्मता परिषदेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्या संबंधी शिफारस करण्यात आल्या आणि राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. 1961 साली ही पहिली परिषद बोलावण्यात आली आणि मग दरवर्षी या परिषदेच्या राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी ही राष्ट्रीय एकात्मता परिषद दरवर्षी बोलावण्याचं ठरविण्यात आलं आणि जातीयवाद, धर्मवाद, भाषावाद, प्रादेशिकवाद यावर मार्ग शोधून काढण्याचं कार्य या राष्ट्रीय एकात्मता परिषदेकडून केल्या गेत असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतीय संविधानाने भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आम्ही राज्यघटना तयार केली त्यावेळी आमच्या देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार नागरिकांना देण्यात आलेले होते, परंतु मूलभूत कर्तव्य मात्र या संविधानात असलेले आपल्याला दिसून येत नाही. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या 42व्या घटना दुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्य आमच्या देशाच्या राज्यघटनेत जोडण्यात आले आणि या देशातील नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आमच्या राज्यघटनेनं केलेला आपल्याला दिसून येतो. 1976 आणि 42वी घटना दुरुस्ती, या 42व्या घटना दुरुस्तीने आमच्या भारतीय संविधानामध्ये काय जोडलेले आहे? नागरिकांचे मूलभूत कर्तव्याची यादी या राज्यघटनेत जोडण्यात आलेली आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आणि प्रादेशिक अस्मिता कमी करण्यासाठी आमच्या देशात संरचनात्मक म्हणजेच घटनात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. त्याची काही उदाहरणं तुम्हाला या वैशिष्ट्यांमधून दिसत असलेली आपल्याला दिसून येतात. इतकंच संरचनात्मक परिणाम आहे असे नाही, तर राज्यघटनेमध्ये जे जे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या सर्व कलमांमध्ये एकतेची भावना कशी बळकट करता येईल या दृष्टिकोनातून विचार आमच्या राज्यघटनेत केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य
कोणती? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. शोधा पाहू मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्नच आजचा आपला गृहपाठ आहे आणि तो प्रश्न तुम्हाला गृहपाठामध्ये लिहायचा आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती? विद्यार्थी मित्र, तुम्ही जर पुस्तक वाचले, मागच्या वर्षीचं 12वीचं पुस्तक वाचलं तुम्ही, म्हणजे 12वीचा जो बदललेला अभ्यासक्रम आहे, जे जुने पुस्तक आहे 12वीची, ती पुस्तकं जर तुम्ही वाचली तर त्यामध्ये भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. किंवा ती पुस्तकं सापडली नाही आणि तुम्ही गुगलवर गेला तर आणि मराठी तुम्ही कर्तव्याची यादी विचारली तर तुम्हाला ही कर्तव्याची यादी तुम्हाला या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येईल. अतिशय सोप्या भाषेत या ठिकाणी ही यादी मांडलेली आहे. मी तुम्हाला यादी पाहायला दिलेली आहे, शिकवणार नाही आहे, ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तुम्हाला आजचा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती ती सांगा. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती ती सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण घटनात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्यघटनेनं कोणते प्रयत्न केले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतरच्या प्रकरणामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो मानसिक परिणाम म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून कोणते बदल या देशामध्ये करण्यात आले त्याची माहिती आपण या पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा धन्यवाद. या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास तुम्ही माझ्या खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता आणि तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तेव्हा तुम्हाला ही तासिका कशी वाटली याबद्दल सुद्धा तुम्ही मला सांगितलं पाहिजे. माझा मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, करोनापासून दूर राहा.